श्रीराम समर्थ श्रीराम। शुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कभी वाल्मिका सारिका मान्य ऐसा। नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासित्वा बोध व्हावे। अपत्या परी पाववी प्रेम ग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय। भारत माता की जय। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम। उपस्थित सर्व आदरणीय साधक बंधू आणि भगिनींनो, दशक 10 समाज 10 ओवी क्रमांक 35 पुढील भाग आज आपण पाहणार आहोत। श्री समर्थांनी या समासामध्ये नाना प्रकारच्या ज्या आम्हाला दिसणाऱ्या मूर्ती आहेत, अर्थात आकार आहेत, त्या आकारामध्ये सुद्धा एक निराकार वस्तू आहे हे सांगितलं आहे। प्रकृती आणि पुरुष या दोघांचं मिलन, याचाच अर्थ ही दृश्य दिसणारी सृष्टी। म्हणून समर्थ इथे अधिक वर्णन करताना म्हणतात आहे, सकळ चाळिता एक, अंतरात्मा वर्तवी अनेक। मुंगी पासून ब्रह्मादिक, तेणेची चालती श्रीराम। सकळ चाळिता एक याचा अर्थ सगळ्यांचं पालन करणारा तो एकच आहे। सगळ्यांना चलन शक्ती देणारा तो एकटाच आहे। चैतन्य शक्ती देणारा तो एकच आहे। एका विजेतून नाना उपकरणे जसे चालतात, तशा एका परब्रह्म शक्तीतून सर्व सृष्टी ही चैतन्य रूप प्राप्त करते। त्याचं अधिक स्पष्टीकरण समर्थांनी पुढच्या ओवीत दिलेलं आहे। श्रीराम समर्थ श्रीराम। तो अंतरात्मा आहे कैचा, तो अंतरात्मा आहे कैचा। प्रस्तुत ओळखा आमासा, नाना प्रकाराचा तमासा। येतेची आहे श्रीराम। तो अंतरात्मा कसा आहे, आमच्या अंतरी वसलेला अंतरात्मा तो कसा आहे। समर्थ म्हणतात त्याचा जो अमळ आहे, अमळ म्हणजे आमासा, त्याचा जो प्रभाव आहे, तो प्रभाव आम्हाला या सगळ्या तमाशामध्ये दिसून येतो। तमाशा या शब्दाचा अर्थ बाजार, हा सृष्टीचा जो पसार आहे, या पसाऱ्यात आम्हाला त्याचा अमळ दिसून येतो। तुम्ही याचा अर्थ काय? जीवसृष्टी विवेकी चाले। जीवसृष्टीचं जे चलन आहे ते परब्रह्माच्या एका अधिष्ठानावर आहे। म्हणजे झाडाला पालवी फुटण्यापासून तर झाडाला फळ येण्यापर्यंत झाडाचं सगळं संचलन एक फक्त चैतन्य रूप करते आहे। म्हणून झाडाला सुद्धा जीव आहे असं संशोधन जगदीशचंद्र बोसांनी केलं। त्यालाच आम्ही चैतन्य म्हटलेलं आहे, त्याला आम्ही अंतरात्मा म्हटलेला आहे। तो अंतरात्मा कसा कुठे आहे अधिक स्पष्टीकरण, तो कळतो परी दिसेना, प्रतीत येते परी भासेना, शरीरी असे परी वसेना, एके ठाई श्रीराम।
एका ठिकाणी तो वासच करत नाही. तो कळतो परी दिसत नाही. आमच्या पायाला काटा टोचला, तुम्ही म्हणाल तो काय जीवाला टोचला का? हो, तो पायाला जरी टोचला असेल तरी जीव तेथे सुद्धा आहे, म्हणून पायाची आग होते, पाय दुखतो. केसाला धक्का लागला तरी त्रास होतो, कारण तो आत्मा जो आहे, अंतरात्मा, तो तिथे जाऊन पोचतो. तो संपूर्ण शरीरामध्ये तो वास करतोय. धूळ डोळ्यात गेली, पापण्या मिटल्या जातात. ते सामर्थ्य आहे म्हणून पापण्या बंद होतात आहे. तो अंतरात्मा म्हणतोय स्वतःचं संरक्षण कर. हे सगळं आम्हाला जाणवते, परंतु दिसत मात्र नाही. असे परी न दिसे, दिसे परी ते न नसे. दिसते परंतु ते नाही आहे, याचा अर्थ माया. ते दिसत नाही पण आहे, याचा अर्थ ब्रह्म. प्रतीत येते परी भासेना, शरीरी असे परी वसेना. शरीरात आहे परी वसेना एके ठाई. ते एका ठिकाणी नाही बसत. सदैव ते सदैव गतिमान आहे. चंचल शरीरामध्ये निश्चळ परब्रह्म वास करतो, म्हणून शरीराला सुद्धा हालचाल निर्माण झाली आहे. नाकावरची माशी कोण उडवते? हात उडवतात. हात उडवत नाही, तो अंतरात्मा म्हणतोय आता माशी उडव. आम्ही गाढ झोपेत असेल रात्री, तर आपल्याला कोणीतरी अंतरात्मा उठवतो आहे, उठ, तुला देहधर्म आलेला आहे. आम्हाला कळणार कसा? मला तहान लागली आहे, हे झोपेत सुद्धा कळते. रात्री मनुष्य झोपेतून उठतो, तुम्ही असं कल्पना करा की तो देह उठतो, माठाजवळ जातो, माठावरचा झाकण बाजूला करतो, बाजूला ग्लास शोधतो, ग्लास पाहतो, माठातलं पाणी घेतो, तो पाणी पितो, जिभेने त्याचा रस चाखतो, अंतरात्म्याला तृप्ती मिळते, पुन्हा ते आपल्या जागेवर जाऊन झोपतो. कल्पना करा हे कसं काय होऊ शकते? हे सामर्थ्य केवळ फक्त त्या परमेश्वराचं आहे. आम्ही झोपतो आणि आम्हाला वेळ प्रसंगी बरोबर जाग येते, ही ईश्वराची कृपा आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे, तीक्ष्णपणे गगनी भरे. अशा प्रकारे हा जो अंतरात्मा आहे, ज्याला आत्मा, जगत ज्योती आणि सर्वज्ञपण अशा 3 प्रकारच्या लिंगांमध्ये त्याचं विभागणी आम्ही केली. पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग या तिन्ही विभागांमध्ये जरी केलेली असली, विभागणी असली, तरी तो एकच आहे अंतरात्मा. तो स्त्रीमध्ये असो, पुरुषामध्ये असो की नपुंसकांमध्ये असो, तो परमेश्वर तिथेही आहे. वरून कवरिंग कोणतंही असेल, पात्र भिन्न असतील, पण त्यामध्ये टाकलेला पदार्थ मात्र तोच आहे. बासुंदी वाटीत घेतली काय आणि बासुंदी ग्लासमध्ये घेतली काय, की बासुंदी चमच्यात घेतली काय, पात्र बदललेला आहे, पण त्यातला जो पदार्थ आहे तो एकच आहे. ते पात्र म्हणजे आमचं शरीर. मग ते शरीर कोणतंही असेल, किडामुंगीपासून तर ब्रह्मादिकापर्यंत, त्या प्रत्येक शरीरामध्ये तो एकच अंतरात्मा वास करतो. ज्याला आत्मा म्हटलं, जगज्योती म्हटलं, त्याला आम्ही सर्वज्ञपण म्हटलं. समर्थ म्हणतात आहे, तो कसा आहे, त्याची व्यापकता आणि त्याचं सामर्थ्य किती आहे. ती जगज्योती म्हणजे ज्याच्यामध्ये
पुरुष आणि प्रकृती दोन्ही एकत्र आहे. शिव आणि शक्ती दोन्ही एकच आहे. अर्ध नारी नटेश्वर, अर्ध नारीचं अंग दिसते, अर्ध नराचं दिसते आहे. ते चित्रात आम्ही पाहतो, पण अंतरात्म्यामध्ये तसंच आहे. ते दोन्ही ते एकत्रच आहे. त्यात भेद नाही. परमेश्वराच्या समोर कुठलाही भेद नाही. जो भेद दिसतो आहे ते नामात आणि रूपात दिसतो आहे. नाम भिन्न आहे आणि रूप भिन्न आहे. म्हणून नाम आणि रूप जर आम्ही टाकलं तर राहिलेलं परमेश्वर तत्वच आहे, दुसरं काहीही नाही. म्हणून समर्थ म्हणतात तो कसा आहे पहा. तीक्ष्णपणे गगनी भरे, जोराने आकाशात जरतो. सरोवर देखताची पसरे, सरोवरामध्ये पाण्याच्या रूपाने पसरतोय. पदार्थ लक्षण उरे, सहूकडे श्रीराम. जैसा पदार्थ दृष्टीस पडतो, तो त्या सारिकाच होतो. वायुहुनी विशेषतो, चंचळ विषयी श्रीराम. तो वायूपेक्षा चंचळ आहे, सागरापेक्षाही विशाल आहे. तो ज्या पदार्थावर पडतो त्या पदार्थाचं ते रूप धारण करतो. तो मुंगीत असला तर मुंगीचं रूप धारण करेल, तो हत्तीत पडला तर हत्तीचं रूप धारण करेल. हत्ती चंचल होतो. तो किती चंचल आहे, तो वायूसुद्धा त्याच्यापेक्षा कमी आहे. किती एक दृष्टीने देखे, किती एक रसनेने चाखे, किती एक ते ओळखे, मने करुणी श्रीराम. याच्या सामर्थ्याचं काय दिलं आहे की तो डोळ्यांनी पाहतो. आता डोळे पाहत नाही, डोळ्याने पाहतो. तृतीय विभक्ती महत्त्वाची आहे. डोळे पाहत नाही, डोळ्याने पाहतो याचा अर्थ म्हणतो तो पाहणारा जो आहे तो निश्चळ परमेश्वर आहे, तो आत्मा आहे. डोळे पाहत नाही, डोळ्याने पाहतो. कान ऐकत नाही, कानाने ऐकतो. जीभ चव सांगत नाही, जिभेने चव कळते. ने हा प्रत्यय आम्हाला साधन म्हणून वापरलेला आहे. ते साधन आहे, त्या साधनाच्या माध्यमातून जो कळणारा आहे, ज्याला कळते तो निराळा आहे. मी चाकूने आंबा कापला या अर्थार्थ चाकू आणि आंबा वेगळा आहे. चाकूने म्हटलं आंब्यावर त्याचा परिणाम झालेला आहे. तसा आम्ही कानाने ऐकला, याचे कानाने परिणाम कोणावर झाला? अंतरात्म्यावर झाला. म्हणून समर्थ म्हणतात आहे किती एक दृष्टीने देखे, किती एक रसनेने चाखे. रसना म्हणजे जीभ. किती एक ते ओळखे, मने करुणी श्रीराम. श्रुती बैसोनी शब्द ऐकतो, कानामध्ये जाऊन बसतो तो आणि तो शब्द ऐकतो. घ्राणेंद्रिये वास घेतो, त्वचेंद्रिये जाणतो. शीतोष्णाधिक श्रीराम. शीत आणि उष्ण तो अंतरात्मा आमच्या सगळ्या ज्ञानेंद्रियांमध्ये पसरतोय. कानामध्ये जाऊन बसतो अंतरात्मा, म्हणून शब्द कळतो. नाकात जाऊन बसतो म्हणून त्याला त्याचा वास येतो. तो त्वचेला स्पर्श करतो म्हणून थंड आहे की गरम आहे याची जाणीव होते. तो जाणवून घेणारा जो आहे, ज्याला जाणल्या जाते, ते ज्ञानेंद्रिय नाही आहे, ज्ञानेंद्रियाच्या माध्यमातून जाण आहे. फार सूक्ष्म आहे. दिसायला सारखं डोळ्याने पाहिलं इतकं सहजतेने म्हणतो, कानाने ऐकलं इतकं सहजतेने म्हणतो. पण कानाने ऐकलं याचा अर्थ कान ऐकत नाही हे निश्चित झालं. डोळ्याने पाहिलं याचा अर्थ डोळ्यांनी पाहिलं पण डोळे पाहत नाही निश्चित झालं. त्वचेला शीतोष्ण कळलं, थंड आणि उष्ण आम्हाला कळलेलं आहे याचा अर्थ त्वचेला नाही, त्वचेने कळलेला आहे, त्वचेला कळलं नाही आहे. त्वचेला जर कळलं असतं तर मृत्यू पावलेल्या मनुष्याला सुद्धा या सगळ्या गोष्टी कळल्या असत्या. याचा अर्थ त्याचे पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय हे सगळे आपापल्या जागेवर स्थित असताना सुद्धा फक्त त्यातला अंतरात्मा तो फक्त बाहेर पडला असल्यामुळे त्याला कुठल्याही प्रकारची जाणीव शिल्लक राहत नाही. म्हणजे ती जाणीव म्हणजे मूळ प्रकृती.
जाणीव नेणीव आपण म्हटलं आहे. पुरुष आणि प्रकृती याचा अर्थ तिथे जाणीव आलेली आहे. ती जाणीव निघून गेली की मनुष्य संपला. झाडाला पालवी आली नाही याचा अर्थ झाड वाढलं. आपला पाय एखाद्या जर सुकत असेल तर डॉक्टर म्हणतात पायाला काय झालं पहा. उपचार केले जातात आणि जर तो काहीच कामाचा असेल तर त्याला कापून टाकून देतात. याचा अर्थ की तो आता त्यामध्ये प्राण नाही, शिल्लक नाहीत. आपल्या शरीरापेक्षा ॲक्सिडेंटनी जर एखादा अवयव तुटून बाहेर पडला तर तुटलेल्या अवयवाला दुःख नसते, ज्याचा तुटून पडतो त्याला दुःख असते. म्हणजे देहाला दुःख आहे, इंद्रियांना दुःख नाही आहे. इंद्रिया करवी देहाला दुःख आहे. इंद्रिया करवी या अंतरात्म्याला वेदना आहेत. म्हणून समर्थ म्हणतात अशा प्रकारे ऐशा जाणे अंतरकळा सकळामध्ये परी निराळा पाहता याची अगाध लीला तोची जाणे श्रीराम. त्याची लीला तोच जाणतो. काय त्याची अंतरकळा असली पाहिजे. सकळांमध्ये आहे परंतु सगळ्यांपेक्षा तो वेगळा आहे. तो शरीरात राहतो पण भिजत नाही. तो उन्हात फिरतो पण तापत नाही. तो थंडीत फिरतो पण तो थंड होत नाही. त्याला कशाचीही बाधा होत नाही. जी होते ती शरीराला होते आणि शरीर मुळामध्ये मृतच आहे. ते नष्ट होणारच आहे. ते मायाच आहे. म्हणून त्याला दुसरा एक शब्द वापरलेला आहे, हे पार्थिव आहे, संपलेला आहे ते. म्हणून समर्थ म्हणतात तो पुरुषना सुंदरी बाळ तारुण्यना कुमारी नपुंसकाचा देहधारी परी नपुंसक नोहे श्रीराम. स्त्री पुरुष बालक तरुण अशा प्रकारच्या अवस्था शरीराला आहेत, आत्म्याला नाही महाराज. तो आत्मा कुठेही असेल तरी त्याला कुठल्याही प्रकारच्या या काळाच्या गतीमध्ये तो बसत नाही. बालकाचा आत्माही तितकाच तरुण आहे आणि म्हाताऱ्या 90 वर्षाचा माणसाचा सुद्धा आत्मा तेवढाच तरुण आहे. तो आत्मा तरुण, तो जसा तरुण म्हणजे तरुण हा सुद्धा म्हाताऱ्याच्या एक साक्षेपाने वापरलेला आहे. तो म्हाताराही नाही, तरुणही नाही, बालकही नाही. तो स्त्री नाही, पुरुष नाही, नपुंसक नाही. तो जसा आहे तसाच आहे. म्हणून तो चालवी सकळ देहासी, तो सगळ्या देहाला चालवतो. करुणी अकर्ता म्हणे त्यासी, तो क्षेत्रज्ञ क्षेत्रवासी देही कुटस्थ बोलिजे श्रीराम. देहामध्ये आहे तो म्हणून त्याला कुटस्थ म्हणतात. या देहाला चालवण्याचं काम जो करतो तो त्याचा खरा ड्रायव्हर आहे. गाडीमध्ये बसलेला ड्रायव्हर जर नसेल तर गाडी चालत नाही. तो पाहिजेच. सगळे बसले पण गाडी चालक नसेल बसला तर गाडी पुढे जायची नाही. तसं आमच्या शरीरात सगळे इंद्रिय बसले आहे. ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, सगळ्या प्रकारच्या जागा आपापल्या ठिकाणी आहेत. पण फक्त त्याच्यातला आपला जो चालवणारा चालक आहे आणि जो खरा मालक आहे तो कर्ता असून अकर्ता आहे. ड्रायव्हर तरी दिसतो, या शरीरातला ड्रायव्हर दिसत नाही. पण नाही असं म्हणू शकत नाही, कारण त्याचा अनुभव येतो आम्हाला, प्रत्यय येतो आम्हाला. तो आहे. रागवतो की नाही मनुष्य? वाईट बोललो तर दुःख होते की नाही माणसाला? संकट प्रसंगी घाबरतो की नाही मनुष्य? याचा अर्थ त्याच्या अंतरात्म्यामध्ये तो परमेश्वर आहे, तो अंतरात्मा आहे
तो कुटस्थ आहे आणि म्हणून त्यामध्ये अशा प्रकारचं चलन आहे. ड्रायव्हर दिसत नाही आम्हाला या देहाच्या गाडीला चालवणारा. ईश्वर सर्वभूतानाम, ईश्वर सर्व प्राणी मात्रांमध्ये आहे. ईश्वर सर्वभूतानाम वृद्धेशो अर्जुन तिष्ठती भ्रामयन सर्वभूतानी यंत्रारूढानी मायया. अगदी त्याचं ट्रान्सलेशनच आहे. तो सर्व प्राणी मात्रांच्या शरीरात आहे. सर्वभूतानी, सर्वभूतानी म्हटलं, सर्वभूतांमध्ये कोण? ईश्वर सर्वभूतानी. कोण आहे? ईश्वर सर्वभूतांमध्ये आहे. मग आहे तर काय करतो तो नुसता बसत नाही, तर तो हृदयेशो अर्जुन तिष्ठती, हृदयाच्या ठिकाणी तो वास करून संपूर्ण शरीराला भ्रामयन सर्वभूतानी, त्या संपूर्ण शरीराला त्याला चलित करतो, भ्रमित करतो, त्याला फिरवतो, त्याच्याकडनं कार्य करून घेतो, त्याला बोलवतो, हसवतो, रडवतो, पाहवतो, ऐकवतो, चालवतो, पचवतो सुद्धा. पचवण्याचं सुद्धा सामर्थ्य त्या भगवंताचं आहे. आम्ही खाऊ शकतो, पचवण्याचं सामर्थ्य आमच्यात नाही आहे. अर्थात खाण्याचंही सामर्थ्य भगवंताचं आहे, पण जरी मी म्हणत असेल की मी दाताने चावतो, तरी सुद्धा पचवण्याचं सामर्थ्य मात्र त्याचंच आहे. म्हणून समर्थ इथे म्हणतात आहे, भगवद्गीतेचे एक वचन समर्थांनी हाताशी घेतलं आहे आपल्याला समजून सांगण्यासाठी. द्वाविमो पुरुषो लोके क्षरश्चाक्षर एवच क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थो क्षुर उच्यते. श्रीराम. या ठिकाणी द्वाविमो पुरुषो लोके, या शरीरामध्ये दोन पुरुष वास करतात. द्वाविमो, मऊ म्हटल्या तर दोन आले, दोन मात्रा आल्या की संस्कृतमध्ये द्विवचन झालं असं लक्षात ठेवावं. कौ म्हटलं म्हणजे दोन, कोण. तसं इथे द्वाविमौ पुरुषौ लोके, दोन पुरुष या शरीरात राहतात. क्षरश्च क्षर एवच क्षर सर्वाणि भूतानि कूटस्थो क्षर उच्यते. एक क्षर आहे पुरुष आणि दुसरा अक्षर आहे, आणि क्षर नष्ट होतो, अक्षर कायम राहतो, म्हणून क्षराला क्षेत्र म्हणतात आणि अक्षराला आत्मा असं म्हणतात, त्याला कुटस्थ म्हणतात. समर्थांनी त्याचं भाषांतर अप्रतिम केलेलं आहे. ऐकू ते. दोन्ही पुरुष लोकी असती क्षराक्षर बोलिजेती सर्वभूते क्षर म्हणती अक्षर कुटस्थ बोलिजे. श्रीराम. अक्षर जो आहे तो कुटस्थ आहे, तो नष्ट होणारा नाही, तो आत्मा आहे, तो अंतरात्मा आहे, तो कायम राहणार आहे. आणि नष्ट काय होणार आहे? सर्वभूते क्षर त्याला क्षर म्हणतात. बाकी सगळा देहधारी जो आहे तो क्षर, आणि देह पडला की राहिलेला अक्षर. अक्षर कधी नष्ट होत नाही आणि क्षर कधी शिल्लक राहत नाही. उत्तम पुरुष तो आणिक निष्प्रपंच निष्कळंक निरंजन परमात्मा एक निर्विकारी. श्रीराम. त्याचं लक्षण समर्थ देतात. कोणाचं? अक्षराचं, त्या आत्म्याचं, अंतरात्म्याचं लक्षण सांगतात. तो कसा आहे, तो कसा आहे पहिले सांगितलं आहे. तो म्हणतो उत्तम पुरुष तो आणिक, तो उत्तम आहे. त्याचं विशेष काय आहे? निष्प्रपंच, कुठलाही त्या प्रपंचात अटकत नाही. कुठल्या प्रपंचात आहे आत्मा? आत्मा ना बद्ध ना मुक्त, तो जसा आहे तसा आहे. त्याला ना दुःख ना सुख, त्याला ना मान ना त्याला अपमान, त्याला ना मैत्री ना त्याला शत्रुत्व, त्याला कोणी आपलं नाही, त्याला कोणी परकं नाही. तो जसा आहे तसा आहे म्हणून निष्प्रपंच आहे. प्रपंच काही नाही, आम्हाला आहे. तो देह धारण केला की आत्मा त्या देहामध्ये असलेल्या आत्म्या जीवाला आहे,
पण तो जो अंतरात्मा आहे त्याला काही नाही आहे, निष्कळंक, तो निष्कलंक आहे, पापपुण्य नाही आहे त्याला, निरंजन आहे. परमात्मा एक निर्विकारी आहे, म्हणून त्याचे विविध नाव आहेत. त्याला क्षेत्रज्ञ म्हणतात, क्षेत्रामध्ये राहतो, क्षेत्र म्हणजे शरीर, तो शरीरात राहतो म्हणून क्षेत्रज्ञ. क्षेत्रवासी, तो क्षेत्रवासी म्हणजे या क्षेत्रात राहतो म्हणून तो क्षेत्रवासी झाला. कसं ग्रामवासी म्हणतो तसं तो क्षेत्रवासी. तो देही आहे म्हणजे देहात आहे. कूटस्थ आहे, आत्ताच आपण पाहिलं, तो शरीरात आहे आणि तो नष्ट न होणार आहे म्हणून त्याला कुटस्थ म्हटलेलं आहे. अशा प्रकारे अविनाशी असलेला आत्मा या चारही देहांमध्ये वास करतो. चार देह कुठले? समर्थ सांगतातच आहे, मागे आपण पाहिले आहे. चारी देह निरसावे, साधके देहातीत भावे, देहातीत होता जाणावे, अनन्य भक्त श्रीराम. अनन्य भक्त कोणाला म्हणतात? जो या चारही देहांचा निराश करतो, चारही देहाला टाकून देतो. टाकणे याचा अर्थ त्या देहाला मी न समजणे. आपण त्या देहाला मी समजतो याचा अर्थ देह धारण करतो, देहाला मी समजत नाही याचा अर्थ देह टाकून देतो. देह टाकून देणे याचा अर्थ मरणे नुसता असा अर्थ नाही घेऊ. मला आता काय देह टाकून द्यायचा आहे, बाबा देह टाकायचा नाही, देह तर टाकलाच पाहिजे, तो टाकण्यासाठीच आहे. अहो आम्ही घेतला म्हणून प्रॉब्लेम आहे. सगळी अडचण आम्ही त्याला स्वीकारला आहे म्हणून आहे. आम्ही त्याला स्वीकारू नका, त्याला म्हणतात देहातीत होणे. साधके देहातीत व्हावे, साधके देहातीत व्हावे, देहातीत होता जाणावे. अनन्यपण, जेव्हा आपण देहातीत होतो, देहाच्या बाहेर पडतो, देहामध्ये अडकत नाही. आम्ही घराच्या बाहेर पडतो म्हणजे घर टाकून देतो का हो? घरातलं मन काढतो. संसारातला टाकून देणे याचा अर्थ काय? संसार सोडून देणे का? संसार सोडून देणे नाही, संसारातलं मन काढणे. त्यांनी मन काढलं की तो त्याच्यात नाही नसतोच. तसं आमचं मन या शरीरात आहे म्हणून मी शरीर आहे म्हणून माझ्या शरीराला दुःख होऊ नये, मी शरीर आहे म्हणून माझं शरीर नष्ट होऊ नये, मी शरीर आहे म्हणून मला सुख हवे, मी शरीर आहे असं माणसाला सारखं वाटत असते. म्हणून संत म्हणतात तुम्ही देहातीत व्हा. देह म्हणजे शरीर. ते देह चार आहेत, याचा पुनरुच्चार करतो. कारण ते 4 देह कोणते आहेत? तर पहिला स्थूल, दुसरा सूक्ष्म, तिसरा कारण आणि चौथा महाकारण. हे पिंडी आहे. पिंडाचे हे 4 देह. ब्रह्मांडाचे पुन्हा 4 देह वेगळे आहेत. ब्रह्मांडाचे 4 देह कोणते आहेत? पहिला देह, ज्या देहाला इकडे आम्ही पिंड म्हटलेला आहे, दुसरा देह आहे इकडे स्थूल देह म्हटला आहे, इकडे म्हटलं आहे त्याला विराट. दुसरा आहे हिरण्यगर्भ, तिसरा आहे अव्याकृत आणि चौथा आहे मूळ प्रकृती. अशा प्रकारे ब्रह्मांडाचे 4 देह, पिंडाचे 4 देह, या सगळ्यांनी मिळून एकूण 8 देह मानले जातात. म्हणजे शरीराचे 4 आणि ब्रह्मांडाचे 4 असे देह आहेत. समर्थ म्हणतात या देहाला टाका. अशा प्रकारे त्या देहाला कसं टाकायचं आहे राहिलेला भाग आपण उद्याच्या निरूपणात पाहू. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ असलेल्या परमेश्वराला विनम्र अभिवादन करतो आणि आजची निरूपण सेवा श्री समर्थ चरणी समर्पित करतो. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा नमावे, सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय. भारत माता की जय. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम.